नमस्कार, एनटी खबर, हर न्यूज पर हमारी नजर। नागपुर, महाराष्ट्र। किसानों का कर्ज माफ करने व कृषि उपज को हमी भाव देने की मांग को लेकर प्रहार जनशक्ति पार्टी के अध्यक्ष तथा पूर्व मंत्री बच्चू कडू द्वारा कल नागपुर में निकले गए मोर्चा में बड़ी तादाद में किसान व खेत मजदूरों के शामिल होने से नागपुर जाम हो गया। लोगों को अपने गंतव्य तक जाने के लिए बेहद परेशानियों का सामना करना पड़ा। इस बीच बच्चू कडू ने मांगे पूरी न होने पर दोपहर बाद रेल रोको आंदोलन कर भारत बंद करने की चेतावनी दी है, जिससे प्रशासन के हाथ पैर फुले हुए हैं। किसानों का 7/12 कोरा करने, कृषि उपज को योग्य भाव देने, दिव्यांगों को 6,000 रुपए मानधन देने, भेड़ पालक तथा मछुआरों को उनका अधिकार देने की मांग बच्चू कडू करते आ रहे थे। उन्होंने प्रशासन से इसके लिए पत्र व्यवहार भी किया, किंतु सुनवाई न होने पर उन्होंने महाधिकार आंदोलन शुरू किया है। वर्धा मार्ग से उनकी रैली मंगलवार को नागपुर पहुंची। स्वयं ट्रैक्टर चलाकर उन्होंने रैली का नेतृत्व किया। इस रैली की वजह से उधर जाम था तथा इधर बुटीबोरी तक पूरा मार्ग जाम हो गया था। एहतियात के तौर पर पुलिस को कई कदम उठाने पड़े। आज दूसरा दिन भी मार्ग पूरी तरह जाम था। यदि सरकार मांगे नहीं मानती है तो आज नागपुर में रेल को आंदोलन भी किया जाएगा। यदि यह हुआ तो रेल मार्ग भी बंद हो जाएगा। सर्वांनी खाली बसून घ्या, आपल्याला विनंती आहे। आपण आंदोलन या ठिकाणी शांततेने करण्यासाठी आलोय। दादांच्या आदेशानंतर आपल्याला पुढल्या गोष्टी करायच्या आहेत। नमस्कार, आम्ही अचलपूर इथले शेतकरी आहोत आणि बच्चू भाऊंनी जे एल्गार मोर्चा उभारलेला आहे त्याच्याकरता आम्ही प्रोटेस्टसाठी आलेलो आहोत। पण आमची मागणी काय आहे अजून या नागपूर शहराला मला नाही वाटत का 50% लोकांना तरी माहीत असेल का। कारण आम्ही मरून राहिलो पण आमच्यासोबत तुम्ही शहरी मरून राहिले। तुम्हाला जे आम्हाला अन्नधान्य पिकून द्यायचं आहे हे आम्ही विना जहरचं पिकून देऊ शकतो, पण सरकारची मदत भेटली तर। बजेटमध्ये आमचा हिस्सा आहे फक्त 9-10 हजार कोटी, बजेट आहे 7.5 लाख कोटीचं गव्हर्नमेंटचं। याच्यात जर आमचा हिस्सा वाढवलेला, आमची कर्जमाफी एकदा करणे हा विषय नाही आहे। नुसतं कर्जमाफी तर करावंच लागेल, पण जो आमचा लॉस केलेला आहे तुम्ही, म्हणजे सोयाबीन आम्हाला आज हमीभावात मिळून नाही राहिले पैसे, आम्हाला विकायला लागते। माल काढल्याबरोबर आम्हाला मार्केटच्या नेल्याशिवाय पर्याय नाही, तर आमच्या मग यंत्र लागलेले राहतात। कृषी केंद्र वालेले आहेत, बँक वालेले आहेत, आमचा उदरनिर्वाहाचा खर्च आहे हा नगदी करावा लागते आम्हाला। आम्हाला जर कोणती परिस्थिती तडजोड करायला लागत असेल तर त्वरित जर आमच्या मालाचा पैसा सरकारनं दिला, जसं आज लेवी चालू झाली असती सोयाबीनची तर लोकांना 53 रुपये भाव मिळालेला असता। तशीच कपाशीची परिस्थिती आहे। कपाशीची जर त्यांनी CCIनं खरेदी चालू केली तर चांगला भाव मिळेल, नाही तर आज एवढ्या गाठी आयात झालेल्या आपल्या मोदी सरकारमुळे आज कापसाचे भाव 5-6 हजाराच्या खाली राहणार नाही आहे। वेचणीचा खर्च आम्हाला 2,000 रुपये क्विंटल आहे, लागलेला खर्च तर दूर राहिलेला आहे। आता अशा परिस्थिती आम्ही कसं जगावं। 2014मध्ये आम्हाला सोयाबीनचे भाव 4,000 मिळाले तर तुम्हाला तेल 65 रुपये किलो मिळालं, तेच रेट आज आहे, पण तुम्हाला 140 रुपये किलो तेल मिळालं। तुमचंही बोंबलाचं काम आहे, कारण सोयाबीन वाढलं नाही त्याच भावात विकून राहिलो, पण तेल कसं वाढलं। म्हणून या गोष्टीवर नागपूरवासियांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे, स्वतः बंद करायला पाहिजे नागपूर पूर्ण। आमच्या मागण्या ह्या तुमच्याच मागण्या आहेत। आम्ही जे पिकू, चांगलं उत्पादन घेऊ आणि चांगलं जैविक पद्धतीनं करू ते तुम्हालाच मिळणार आहे, तुम्ही जहर खाऊन राहिले। आज दुधाचा व्यवसाय आमचा ठप्प केला, कृत्रिमरित्या दूध तयार करून राहिले, तुम्हाला जहर खाऊ घालून राहिले। लोणी तुम्हाला मिळत नाही, रामदेव बाबा 600 रुपये किलो लोणी देते, ओरिजिनल आहे का? आम्हाला 600 रुपयात तूप तयार करून दाखवा लोणी तुम्ही आम्हाला। आमची घरगुती तयार नाही करू शकत तर याची काय ताकद आहे? तुम्हाला जहर खाऊ घालून राहिले हिंदुत्वाच्या नावानं। भाव की क्या मांगे? भाव की मांगे पूर्णतः कर्जमाफी, जो लेवी है, जो CCI की खरीदी रहती कपास की, वो चालू कर तुरंत, जिन्हें
एकदम से इस किसानों को फ़ायदा हो जाए, नहीं तो ये व्यापारी लोग तो हमको बर्बाद कर देंगे, क्योंकि मजबूरी हमारी है, वहाँ लेके जाना पड़ रहा है। वो जो भाव में लेंगे वो भाव में देना पड़ता है, क्योंकि हमारी भी बहुत गड़बड़ रही थी पैसों की। थैंक यू। बल्लाशा से शिवदास शर्मा की रिपोर्ट।